नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। निसर्गपूजक आदिवासी समाजाने वनांचे रक्षण करावे। सावऱ्या दिगर येथे जागतिक वन दिन उत्साहात साजरा। उपसंपादक रवींद्र बळवी, तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क साठी मुलगी। नमस्कार। आदिवासी समाज हा मूळचा निसर्गपूजक आहे। आपली संस्कृती झाडांची आणि पाण्याची पूजा करणारी आहे। मात्र वाढत्या वृक्षतोडीमुळे आज पाणी टंचाईसारखी भीषण संकटे उभी ठाकत आहेत। ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान 5 झाडे लावून ती जगवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन सरपंच दिलीप राड्यापावरा यांनी केले। जागतिक वन दिनानिमित्त बिलगाव प्रादेशिक वनक्षेत्रांतर्गत भुसा परिमंडळातील सावऱ्या नियतक्षेत्रातील मौजे सावऱ्या दिगर येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। जल, जंगल आणि जमिनीचा जागर कार्यक्रमाच्या प्रारंभी वनरक्षक दिलवरसिंग पावरा यांनी जागतिक वन दिनाचे महत्त्व आणि वनांचे मानवी जीवनातील स्थान स्पष्ट केले। वनरक्षक प्रमिला पावरा यांनी जल, जंगल आणि जमीन या संकल्पनेवर प्रकाश टाकत निसर्ग संवर्धनाची गरज व्यक्त केली। वनपाल भरतसिंग परदेशी यांनी आदिवासी बांधव आणि जंगल यांचे अतूट नाते असल्याचे सांगून वन विभाग सामूहिक वन हक्काद्वारे विविध सुविधा पुरवत आहे। या सुविधांचा लाभ घ्यावा, परंतु वन कायद्याचे उल्लंघन करू नये, असे आवाहन केले। माजी पंचायत समिती सदस्य ठाणसिंग पावरा यांनी स्थानिक बोलीभाषेत ग्रामस्थांशी संवाद साधला। आज आपण या कडक उन्हातही एका झाडाखाली सुखाने बसलो आहोत, हेच झाडांचे महत्त्व आहे, असे उदाहरण देत त्यांनी वनरक्षणाचा संदेश दिला। माजी सरपंच राड्या पावरा यांनीही बदलत्या जंगलाच्या स्थितीवर चिंता व्यक्त करत वृक्षारोपणावर भर देण्याचे आवाहन केले। ग्रामपंचायत सदस्य रोहिदास पावरा यांनी वनांचे मूल्य ओळखून प्रत्येकाने जबाबदारी घेण्याचे आवाहन केले। सदर कार्यक्रम नंदुरबारचे उपवन संरक्षक संतोष सस्ते, सहाय्यक वनसंरक्षक रोजगार हमी योजना अक्राणी संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बिलगावचे वनक्षेत्रपाल लक्ष्मीकांत शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन वनरक्षक दिलवरसिंग पावरा यांनी केले। त्यांनी माजी सरपंच राड्या बारता पावरा, पोलीस पाटील पोड्या सोन्या पावरा, छगन पावरा, शिवल्या पावरा, फोपा पावरा, मेरसिंग पावरा यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।